लाडक्या बहिणीसाठी अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र होत्या, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे आणि त्या लाडक्या बहिणी अपात्र असतील तर अशा बहिणीवर आता कारवाई होणार आहे। सगळ्या लाडक्या बहिणीचा डेटा जो आहे तो आयकर विभागाकडे गेलेला आहे आणि जे उत्पन्न मर्यादेमध्ये बसणार नाहीत त्या सर्व महिलांकडून हप्त्याची वसुली सुद्धा होऊ शकणार आहे। तर हे अपात्रता काय आहे, कोणत्या महिला अपात्र असतील ही माहिती आपण पुढे बघूयात। त्या महिलांवर कारवाई सुद्धा होऊ शकते आणि त्यांचे पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकतात। आता अपात्रता काय आहे ते आपण बघूयात। अपात्रतेमध्ये पहिली जी अपात्रता आहे ते 2.5 लाख रुपयापेक्षा उत्पन्न जे आहे, वार्षिक उत्पन्न, एकत्रित कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे हे ध्यानात ठेवायचे आहे तुम्हाला। त्यानंतर ज्या कुटुंबातला सदस्य आयकरदाता असेल म्हणजे इन्कम टॅक्स भरत असेल तर ते सुद्धा अपात्र राहणार आहेत। त्यानंतर सरकारी किंवा कायम कर्मचारी म्हणून असेल, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये जर असतील आणि किंवा ते जर सेवानिवृत्त झाले असतील तर त्यांना निवृत्ती वेतन जे आहे ते निवृत्ती वेतन मिळत असेल आणि ते निवृत्ती वेतन मिळत असेल किंवा जर कोणत्याही बाह्य यंत्रणेद्वारे ते 2.5 लाखापर्यंत जर उत्पन्न घेत असतील तर ते कर्मचारी आणि त्या घरच्या महिला ह्या अपात्र राहणार आहेत। त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तो अपात्र राहणार आहे। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ते सुद्धा अपात्र राहतील। त्यानंतर जी 6वी अट आहे, ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत अशा सुद्धा महिला अपात्र राहणार आहेत। शेवटची महत्त्वाची अट आहे, ज्याच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत, जर तुमच्या घरात 4 चाकी असेल, तुमच्या घरातल्या सदस्याच्या नावावरती असेल तर अशा महिला सुद्धा यामध्ये अपात्र ठरणार आहेत। तर ही सगळी अपात्रतेची यादी होती आणि पात्रता सुद्धा सांगितलेली आहे। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तरच तुम्ही पुढे, जर KYC केली नसेल तर करून घ्या। तुमचा जो लाभ आहे तो लाभ तुम्हाला KYC होण्याच्या अगोदर थांबवायचा आहे, जेणेकरून पुढची कारवाई टळू शकते। त्यामुळे सतर्क राहूनच तुम्हाला KYC करायची आहे। धन्यवाद।